75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिलं आस्ती निहाय एक बुकामा मुका कट्टा 75 वरीसने वय मा गाणं बी कोणतं म्हण राहिलं म्हातारं आई वय मा बराच म्हाताराशने वय वय जास्त तरी टाया पडत नाही हा तेवढं बरं याडे बाबा कीर्तन लय बटेलेत मोकला आमनं दोंडायचा ना एक म्हातारं 80 वरीस न म्हातारा मांगली गली मला लगीन चालू होतं लगीन मागे नवरदेव नवरीने ते लगीन बिगीन लायले ना जेवण करली ना जेवण करीश नाही उठीश नाही खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बसली घर बी काय कामधंदा होतं नाही आता लगीन शेवटली विधिरास नवरदेव नवरी गुळण्या टाकतास 80 वरीस ना म्हातारा नवरदेव नवरी गुळण्या टाकरांता ते दखी होना गर होना म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे पिवा म्हातारी लोटा भरते ना यान गुच्छूप पान पिवायला पाहिजे ना यान तोंडमा दात न्याव म्हातारीवर गुळण्या टाके म्हातारीने बी 65 वरीस मा अंदाज सापडायला होता तोच तांब्या इस काय डोकावर वडी फेक म्हातारानं की डोकं फुटी म्हाताराला 7 पोरे होता 7 पोरीसने सासराला फोन कर देना मन बापनं डोकं फुटी घे दखाली या म्हणे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिसणे आजार 6 गरीबडा होतात पण दाखला बोलका होता म्हणे का हो बाई डोकं कसं काय फुटणं शिलगू द्यावं म्हणे काय बांधवते पाय बी सटकी घ्या का म्हणे नाही हो मग म्हैसने गो माल दे नका म्हणे नाही हो नेमकं काय वय ना काहीच नाही हो नातू किराणता तो म्हणे बाबा हो मी सांगू का मन बाबांना डोकं कसं काय फुटणं अहो बाबा म्हणे तू ठय का बटय गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय डोकं फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गोण्या टाकरांता तो मन बाबा दखीव ना मन आजी पाहिजे पाणी माग म्हणे मन आजीने लोटा दे ना म्हणे बरीच यान गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुळण्या टाके म्हणे म्हातारीने बरेल तांब्या डोकावर उडी पेकी यान डोकं फुट जायचं दकी काय राय ना ती लयल कपडा घर लय घ्यात ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होता मोकला म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मा काय करू असं हा 75 वर्षाचं म्हातारा स्टँडवर उभं राहून म्हणत होतं धोकेबाज 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 अशी तयारी ठेवानी आई जर कम पडणार ना तर कुदी पडसू का काय ना व का सोडा नाही झाला अरे गाणं जर ते आवडलं ना भाव आपले ओतायचे जसं की मनान सांग वाटे म्हणतीत नाही आणि त्या लगीन गाणं म्हणतीस म्हणे माया बहिणी तुम्हाला लगीन ना गाणं हे कोणी अंगण माग शिलगायचीच होती काटले यंदा ठरेल आपलं काही कितला खाता भूषणा शिवण्यात टाकली राहते नाही कोणी टाकी अंगण माखाट बहानट सुरूच नाही अको त्याचा केसर ना गाणं ऐका तुम्ही कोण पडी बे मार डॉक्टर लड्डू लाया पेड़ा लाया मन चुलत का पाको एक गाणं म्हण राहील ती वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी घेवले उपट वांग हिंमत सुटच तुम्हाला गाणं ऐकीस नाही अरे ते बिचारा आदिवासी लोकसले साधा समजतस पण त्या आदिवासी लोकेस पण काही काही गुण शिकासारखा राहतच बरं का हो काका हो करून भावांनो सांगतो हो काही काही लोकसले जातपात ना बोलता पुढ काय पण काही काही ते आदिवासी लोकसले कमी समजतात मन नजर माते जो चांगला वागणं म्हणजे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा माझ्या नजरेमध्ये तुम्ही जातीने किती मोठ्या जातीचे असाल आणि लग्नेस माझं नागिन डान्स पीचनी करतच होते तुम्ही जातले काय शेलगावने नाही शिरवू थोडं रोकडा बोलणार असं आपलं काढतून खिचडी लई म्हणून बघणं हा मोठ्या जातीचा मी त्याला समजतो ज्याचे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा पण तुम्हाला परिचय देवासाठी तुमले परिचयासाठी सांगस आदिवासी लोकेसले तुम्ही कमी समजतस पण त्या लोकेस मा काही काही गुण इथला लेवासारखा राहतस मला सांगा आदिवासीस मा एखादा नवरदेवनी माय रुसताना तर केले का बहिणी सोन हा अजिबात नाही नाही ते आपल्या बाया योगेश बाबा स्वतःच्या जात ना म्हणणारा इथल्या किडा पाडते ना बाकीने बाया
नुसती एखादी नवीन सूनबाई जर उन्हे ना पाय पडता पडता देराने जेटाने पडे अशा काही लाईन माने उभा राहते अख्ख्या जवळ उभे राहतेस एखादी कोपरामा राईस घे सासू पाय पडाली एखादी ना पाय पडाना राईस घे ती पोर जर राहते नाही घेऊन ये ना आणि दुसरं कोणी देराने जेटाने ते सांग अहो बहीण बाजू आपली मोठी सासू आहे आपली चुलत सासू तीच ना पाय पडले ती पोर जर काही ना पाय पडले तरी सुद्धा नको माय मना नको पडू त्या चिकनीच ना पड हो बापरे का मग मागे पाय पडा मग तुला आता लकवा व्हायचंय मरीच जायची तू कितला वायबार धंदा आहे चाना ट्रे सुद्धा असा फिरवता फिरवता एखादी बाई मागे राही घे ना ती पोरणी जर अशी फिराय दिना ना आणि नंतर जर गेला लिहा ताई नको माय मी काय नंगा बुका निजे का गंच्या पिराज मी मग आम्ही जेल मध्ये सोडलं लोक इतला वायबार धंदा आहे काही काही लोकेश ना जगाना आनंद नाही लेत आहे असं लोकेशले जगता नाही राहणं लोकेशले माले सांगा आदिवासी लोक इतला फ्रेश माइंड ते जगतस ना काय घेणं देणं नाही त्यासले एक बी ठिकाणी असं दिखाव नका नवर देऊन माय ऋषीन बटेले भाऊ अजिबात नाही मी करोडपती लगीनले जायला होतो करोडपती माणूस न लग्न पोरगाना आणि गहू नवर देऊन माय खाता खाता उठीन एक कोपरा लोभी होती ती माईंकडे तर ए थांब रे किडा नको पाड रे आते पाहिजे इथला पाडा ना पुढे जड जाईणार रे खाता खाता पत्तर वरतय उठीस कोपरा उभी होती मी ती बहिणीकडे दख चांगलं 25-30 तोळा सोनं होतं अंगवर साडी नेशेल होती 15-20 हजारने साडी होती नेशेल बाबा 25-30 तोळा सोनं शे 20-25 हजारने साडी नेशेल खाता खाता उठी जायला होती बड्या बाया रावण्या करे ताई खायल्या ना बाईजी खायल्या ना मोठ्या बाई खायल्या ना अक्का खायल्या ना पण अक्का म्हणे नाही माय माल नाही खाना म्हणता आपले बरा महाराष्ट्र मग वैकीनाथ बहिणी सोनी या पोरेल्या आवरील्या ना ज्यांना त्याने समूहान बहिणीस तुम्ही ते त्या बी समूहान मन अंगला दिना मी फक्त कीर्तन लिहिले हो बहिणीस दांगडू घाला म्हणजे समूह सहित दिले तुम्ही तुमना समूह बहिणीस अरे काय दांगडू घाला 20-25 तोळा सोनं शे 25 हजारने साडी नेशेले बड्या बाया रावण्या करत कोण ऐकी नाही राहते म्हणता आपले बरा महाराष्ट्र मग वैकी राहणार मी सोबत बरं टोकी देऊ म्हणताय बहिणले मी जोडे गो म्हणता ताई बड्या बाया रावण्या करानात खायल्या ना म्हणते नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणे म्हणतो हो म्हणा बापले का भरताय नाही म्हणे माल नाही खाणं म्हणतो काय होय ना म्हणे मी नवर देऊन मायचे म्हणतो तू कोणता झेंडा लावा मग वय ना काय तुले नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायचे म्हणतो वय ना काय म्हणे माल कोबरान वाटी तरी लायका बापरे येडीशे रे भाऊ म्हणता आई बहीण 20-25 तोळा सोना अंगवर शे 25-30 हजारने साडी शे 5 रुपयाला खोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना बानट सुरत नाही रे भाऊ म्हणतं तेवढं बरं आठ बसेल बाईस मग एक बी बाई नाही तशी अरे बेटा समजदार आहेत बिचाऱ्या बाया जगता नाही जगता हो त्या आदिवासी बाया देवनं गाणं म्हणतीस लग्नेस मावी आपलं 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं यंदा मार्केट मा गे हा 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं मार्केट मा ये ना त्या बायात ना देववर जातीस मारुती रायावर नैवेद्य देवाले टोपलामा पापडे कुरडाया आणि त्या बाया गाणं म्हणतीस देऊन करता हे उठरा उठरा आदिवासी बाया देवना गाणं म्हणतील आणि या स्वतः सांगली जात ना म्हणणाऱ्या सांगतील कोणी अंगण मकाड शिलगाय दिसू म्हणतं कितना का दांगडू कुशे ना थोडा मा देवना बजने म्हणत जाऊ बहिणी सोन कारण हा जन्म कोणा नाही या भेटलेला जन्म आहे त्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळी मुखाने नामचिंतन आजचं कीर्तन होतं आमच्या आबासाहेबांचं सेवानिवृत्त निमित्ताने मी तर आबासाहेबांना सांगेल आबासाहेब तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि त्या निमित्ताने एवढं मोठं आयोजन केलेलं आहे सने दादा एवढं मोठं नियोजन केलेलं आहे महाराज असं वाटत आहे
की आजचं सिंगल कार्यक्रम नाही आहे. मला असं वाटतं 7 दिवसाची भागवत कथा झालेली आणि मी आज काल्याचं कीर्तन करतो. एवढं भारी वातावरण तयार करून ठेवलेलं सिंगल कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद. आणि धुळेकर तर विशेष प्रेम करतात राव. हो, छोटा मोठाही कार्यक्रम असला की लोकांची हजेरी असते. म्हणजे मला हिंदू तरुणांबद्दल आता मला स्वाभिमान वाटतो की या 3-4 वर्षापासून चंदूबाबा, पंकज बाबा, योगेश बाबा 3-4 वर्षापासून म्हाताऱ्या बाबांपेक्षा माझ्या कीर्तनाला तरुणांचीच हजेरी जास्त असते आणि त्या गोष्टीचा मला स्वाभिमान आहे. तुम्ही काही दादा तमाशाकडे जाणारे आज कीर्तनाला येऊन बसतायत. मी तर तुम्हाला धन्यता देईल, त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे लेकरं तुम्ही जन्माला घातलेत की त्यांच्या मनामध्ये कीर्तन ऐकण्याची अपेक्षा निर्माण होत असेल. तशा लेकरांच्या मायबापाला धन्यता देतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाची.